नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी. 15 ऑक्टोबर बुधवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली मोठी महत्त्वाची बातमी बघा. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदिल झालेल्या बाधितांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रशासनाने कसलीही सबब न सांगता दिवाळीपूर्वी संबंधितांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. राज्यात जून ते ऑगस्ट आपत्तीग्रस्तांसाठी सरकारने 31,628 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची पुरेशी माहिती सरकारकडे उपलब्ध आहे. त्यामुळे केवायसी व पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता आपत्तीग्रस्तांच्या खात्यात जास्तीत जास्त मदत जमा करावी. काही जिल्हाधिकारी निधीची शासन आदेशाची सबब पुढे करीत आहे. मात्र प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली असून पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही सबबी न सांगता दिवाळीपूर्वी आपत्तीग्रस्तांना मदत कशी मिळेल याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. वेळ कमी असल्याने प्रत्येक आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचविण्यात अडचणी असल्याची सरकारला कल्पना आहे. राज्यातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळावा, त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी यंत्रणेने झोकून देऊन काम करावे, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. पुढील बातमी बघा. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या काही महिलांना आता मोठा झटका बसणार आहे. योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने ज्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही. दरम्यान अनेक अर्ज रद्द करण्यात आले आहेत आणि लाभ थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. महिलांचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, तसेच चारचाकी वाहन नसावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. आता या निकषांसोबत ई-केवायसीची अटी जोडण्यात आल्या आहेत. 2 महिन्यांच्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता आणि 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही.